आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. नमस्कार, माझे नाव इमान जुदावान आहे आणि मी या व्हिडिओमध्ये मृत शुक्राणूंच्या संख्येबद्दल बोलणार आहे. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास असल्यास आपल्याला सहाय्यक औषधे घ्यावी लागतील. आपल्याकडे आयबीएस, कर्करोग किंवा इतर कोणत्याही ट्यूमरचा इतिहास